एक सामायिक रेषीय समीकरणाला इंग्रजीमध्ये काय म्हणते तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन लिहून घ्यायचं इंग्लिश मधलं. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. त्याच्यामध्ये एक सामायिक म्हणजे काय कोण सांगू शकतंय? कोणी? एक सामायिक म्हणजे काय? एक सामायिक साठी इंग्लिश शब्द काय आहे? सायमल्टेनियस. रेषीयसाठी लिनियर आणि समीकरणासाठी इक्वेशन्स. राहील का लक्षात? आता बोलायचं पटपट, लिहिण्यापेक्षा बोलायचं जास्त. तुम्हाला ऑनलाईन भेटणारच आहे, डबल लिहिता येईल म्हणजे पक्क लक्षात येईल. एक सामायिक म्हणजे काय कोण सांगू शकतंय? सांगितलं नाही सरांनी? सांगितलं की नाही? एक सामायिक याचा अर्थ असा होतो की दोन समीकरणाचा विचार करतो आपण कधी पण. एक सामायिक रेषीय समीकरण ज्या वेळेस सोडवायचे असते दोन समीकरणाचा विचार करतो. तुम्हाला असं दिलं असेल x + 2y = 3 किंवा आणि x + 4y = 4 असे दोन समीकरण जर दिले समजा आपल्याला, ह्या दोन्ही समीकरणाचा सामायिक म्हणजे एकत्रितपणे, सामायिकचा अर्थ काय होतो? एकत्रितपणे ज्यावेळेस आपण दोन समीकरणांचा विचार करतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? एक सामायिक रेषीय समीकरणे. रेषीय समीकरणे असले तर रेषीय समीकरणे, आणि जर नॉर्मल समीकरण असले तर त्याला काय म्हणायचं? एक सामायिक समीकरणे. राहील का लक्षात? एक सामायिक समीकरणाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पटपट बोलायचं. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. काय म्हणतात? मोठ्याने बोलायचं. तू तर लाजतोयस, लाजायचं नाही. काय म्हणतात? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. शिकवलं त्यामुळे आपण डायरेक्ट सराव संच घेऊ तुमचा. आणि कुठलीही गोष्ट नाही समजली की लगेच विचारायची, म्हणजे पुन्हा पुढे गेल्यावर मागचं तुमचं विसरणार नाही. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे आपल्याला तुम्हाला काय करायचं? फक्त सायमल्टेनियस इक्वेशन सोडायचे. तर ते चार पद्धतीने सोडवायचे असते. तर किती? त्याच्यातली पहिली पद्धत आहे इलिमिनेशन मेथड. बघा इकडं, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या चार पद्धती आता. कोणत्या? इलिमिनेशन मेथड. म्हणजेच त्याला मराठीत काय म्हणायचं? मोठ्याने सगळ्यांना आता लिहिलंय. काय म्हणायचं मराठीमध्ये? निर्मूलन पद्धतीमध्ये आपला कुठल्या तरी एका चलाचा लोप करायचा असतो. लोप करणं म्हणजे काय? त्याचं निर्मूलन करणं. त्याचा कार्यक्रम संपला पाहिजे, ते चलच नष्ट झालं पाहिजे. त्याला काय म्हणायचं? इलिमिनेशन मेथड किंवा निर्मूलन पद्धती. दुसरी आहे सबस्टिट्यूशनल मेथड म्हणजे प्रतिस्थापन पद्धती. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं असतं की एका चलाचा आधार घेऊन, समजा एखादा उदाहरण आहे x + y = 4. याच्यामध्ये जर तुम्हाला x ची किंवा y ची किंमत काढायची या पद्धतीनुसार जर काढायची म्हटलं, तुम्ही काय करायचं? डायरेक्ट एक चल उचलायचं. हा x बरोबर करायचा 4 आणि हा +y पलीकडे नेला तर तो झाला -y. हा x = 4 - y ही याची किंमत दुसऱ्या समीकरणामध्ये वापरायची. आणि एकच राहते की नाही चल? चल कधी पण एक आणलं की त्याची किंमत काढायला सोपी झाली, किंमत निघलीच म्हणायचं. फक्त एक चल आणता आलं पाहिजे. एक्सच्या जागेवर काय वापरायचंय? 4 - y हे जर वापरलं आणि ते वापरून जर आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवलं तर त्या पद्धतीने काय म्हणायचं? सबस्टिट्यूशनल मेथड. ते आपण उद्या पाहणार. आज आपलं फक्त एवढी मेथड पाहिजे, इलिमिनेशन मेथड म्हणजे निर्मूलन पद्धती. त्याच्यानंतर आलेखावर जे आपण सोडवतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन त्याला काय म्हणायचं? ग्राफिकल मेथड किंवा आलेख पद्धती. आणि चौथी डिटर्मिनंट मेथड. म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंट दिले असते 4, 1, 3, 2 याचा क्रॉस गुणाकार करायचा. आणि याच पद्धतीला काय म्हणतात? क्रेमर्स मेथड. क्रेमरचा रूल आहे, शिकवलाय का सरांनी? क्रेमरचा नियम शिकवलाय का? त्याच्या नियमानुसार या पद्धतीमध्ये सोडवलं जातं. ह्या चार पद्धतीचा आपला तुमच्या या टॉपिक मध्ये अभ्यास करायचा. तुमचा टॉपिक आहे 12 मार्काला. पण या मार्काकडे लक्ष देऊ नका, तुम्हाला त्या टॉपिक मध्ये आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही कशात तरी बघून लिहिलं तरी मार्क 12 पडणार. तुम्हाला हे येणं महत्वाचं आहे. कळालं का?
आज आपलं पाहिजे पहिली मेथड एलिमिनेशन मेथड म्हणजे निर्मूलन पद्धती. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन काय दिलाय, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय काढलेल्या जागा दिलेल्या आहेत त्या भरायच्या, सगळ्यात सोपं. आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कम्प्लीट दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. खालची ऍक्टिव्हिटी आपला कम्प्लीट करायची म्हणजे पूर्ण करायची. कशाच्या आधारावर, सॉल्व्ह दी सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे ते इक्वेशन सोडायचं आहे आपल्याला. इक्वेशन सोडूनच दिलंय पण काही जागा रिकाम्या ठेवल्या ते आपलं भरायला सांगितलं. आता त्याच्यात समजून काय घ्यायचं, पहिलं इक्वेशन त्यांनी दिलंय 5x + 3y = 9. समजतंय का, मी इंग्लिशमध्ये सांगितलेलं का मराठीत सांगू. 5x + 3y = 9 हे दिले आपला समीकरण नंबर 1. ह्याला काय म्हणायचं, मोठ्याने बोलायचं पटकन. इक्वेशन नंबर किती, काय इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 दिले 2x - 3y = 12. म्हणजे 2x - 3y = 12. हे काय दिले आपला इक्वेशन नंबर 2. मी तुम्हाला सांगितलं होतं सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे दोन समीकरणांचा, दोन इक्वेशनचा एका सामूहिकरित्या दोन्हींचा काय करायचा, आपला विचार करायचा आहे. ह्या दोन्हींचा विचार करायचा आहे कशासाठी, मुळात ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. आपलं काय काढायचंय, x ची किंमत, या x ची किंमत आणि या x ची किंमत. सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये दोन्हीची किंमत काय असणार, सेमच असणार. काय असणार, सेम म्हणजे सारखी. आणि y ची किंमत पण सारखीच असणार दोन्ही इक्वेशन मधले. इथपर्यंत कळलंय. आता ह्याची किंमत जर सारखी असली, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना म्हणजे एक सामायिक समीकरण सोडवताना कधी पण आपलं काय करावं लागतं, काही पद्धती असतात ते समीकरण सोडवायच्या. काय असते का, काही पद्धती असतात. आता हे एवढं झालं ना, तुम्हाला पद्धती कोणकोणत्या असतात ते सांगतो. ते सोडवताना आपला काय सांगितलंय, त्या इक्वेशनचा विचार करायचा दोन्हीचा. काय केल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या तरी एकाची किंमत निघाल. म्हणजे कशाची, x ची किंवा y ची. x आणि y काय आहेत ते, काय तर चल. काय तर चलाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, मोठ्याने व्हेरिएबल्स. काय म्हणतात, व्हेरिएबलची स्पेलिंग घेतली का लिहून, व्हेरिएबलची स्पेलिंग लिहून घ्या. VERIABLE व्हेरिएबल. ह्या चलांची आपल्याला किंमत काढायची. इथपर्यंत समजले. चलांची किंमत काढताना आपल्या याच्यामध्ये काय करावं लागणार, हा समीकरण बघल्याच्या नंतर आपला अंदाज आला पाहिजे. आता याच्यामध्ये पाहायचं 5x आणि 2x आहे. पहिल्या समीकरणामध्ये x काय आहे, x चा कोएफिशियंट काय आहे, याला म्हणतात कोएफिशियंट. चलाला जोडून जी संख्या येते त्याला काय म्हणायचं, कोएफिशियंट. मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं, सहगुणक. काय म्हणणार, सहगुणक म्हणजेच कोएफिशियंट. कोएफिशियंटची स्पेलिंग माहिती आहे ना, म्हणजे त्याला गुणवणार आहे. कशाला, चलाला ज्या संख्येने गुणवलं जातं त्याला काय म्हणायचं, सहगुणक. आता या सहगुणकामध्ये जर दोन्हीचे सहगुणक जिथं सारखे आहेत त्यांचा विचार करायचा. ह्या दोन समीकरणामध्ये कोणाचे सहगुणक सारखे आहेत, y चे सहगुणक सारखे आहेत. सहगुणक कळलाय का तुम्हाला, म्हणजे ह्या चलाला, हे जे इंग्रजी अक्षर आहे त्याला काय म्हणायचं, चल म्हणायचं. चलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, व्हेरिएबल म्हणतात. आणि त्या व्हेरिएबल म्हणजे चलाला जोडून येणारी जी संख्या आहे त्याच्यामध्ये काही चिन्ह नाही, त्याला काय म्हणायचं, कोएफिशियंट. कोएफिशियंट म्हणजे सहगुणक. समजले इथपर्यंत. आता या सहगुणकामध्ये आपल्याला सोडवताना पहिला विचार करायचे की कोणाचे सहगुणक समान आहेत. तो विचार केला तरच आपण ते एक्झाम्पल सोडू शकतो. कोणाचे समान, y चे सहगुणक समान आहेत. x चे इथं काय आहे, वरचा 5 आहे खालचा 2 आहे. सहगुणक समान नाही तर त्या सहगुणकाचा उपयोग करून जर सोडवायला गेला, सोडवता तर सगळं येतं पण ते आणखी लांब जातं, गणित अवघड होऊन जातं. त्यामुळं समान सहगुणक बघायचे आणि त्याच्यानंतर बघायचं त्यांच्या समोरचं चिन्ह. एकाच्या समोर काय चिन्ह आहे, दुसऱ्याच्या समोर. ज्या वेळेस चिन्ह प्लस आणि मायनस म्हणजे वेगवेगळे चिन्ह असते त्यावेळेस ते आपल्याला सोडवायला झालं सोपं. त्याची डायरेक्ट करून टाकायची बेरीज. सहगुणक जर वेगवेगळे असले एखाद्या चलाचे तर त्याचा विचार नाही करायचा, ज्याचे सारखे त्याचा विचार करायचा. आणि नंतर कशाचा विचार करायचा, चिन्हांचा. ते खाली सोडवतात कशामुळे ते समजण्यासाठी तुम्हाला मी एवढं सांगतोय. चिन्ह जर समान असले दोघांचे तर त्यांच्यात आपल्याला काय करावं लागणार, वजाबाकी करावं लागणार. चिन्ह एकमेकांचं बदलावं लागणार, कुठल्या तरी एकाचं चिन्ह बदलावं लागणार. आणि चिन्ह बदलल्याच्या नंतर त्याच्यातून ते वजा करणं सोपं जातं. आता इथं सहज कळतंय का नाही, 3 मधून 3 गेले तर किती राहतात,
किती राहतात मोठ्याने? 3 मधून 3 गेल्याच्या नंतर 0 राहतात. शून्याला नसते किंमत. आपल्याला कोणाला जरी एकाला 0 करावं लागेल त्यावेळेस इकडे एकटा शिल्लक राहील ना. आपल्याला कोणाला तरी एकाला फिनिश करून टाकायचंय, म्हणजे एलिमिनेट करायचंय. बरोबर आहे. मग आपल्या इथं y ला करणं सोपं जाईल. दोघांच्या चिन्हामध्ये पण फरक आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. त्यावेळेस त्या दोन्ही समीकरणाची बेरीज करावी लागते. काय करायचं? समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? लेट्स ऍड इक्वेशन 1 ऍड इक्वेशन 2. आता हे इक्वेशन 1 घेतलं इथं, हेच इक्वेशन 1 आहे का? चुकीचं लिहिलंय का दुसरं? तेच इक्वेशन आहे ना. 5x + 3y = 9 आणि प्लस 2x - 3y = 12 असं दिलंय. आपल्याला खाली 2 गाळलेल्या जागा दिल्या जातात. सरळ सरळ चिन्ह वरच्याचं अधिक, सहगुणक सारखे, चलाचे सहगुणक सारखे जर असले आणि चिन्ह जर वेगवेगळं असलं तर त्याला मारायची काट. ते दोन्ही एकमेकाला एलिमिनेट करतात, म्हणजे काय करतात? संपून टाकतात. आता हे संपल्याच्या नंतर इथं सोपं राहिलं ना, 5x + 2x. आता इथं पण बेरीज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे लक्षात येत नाही कधी कधी. हा 5 + 2 तुम्ही सहजासहजी बेरीज करता. 5 + 2 किती? 7. आणि x + x किती होईल? पुढे x आहे ना. कधी कधी तुम्हाला वाटतं ते 2x होईल, काही काहींना वाटतं x² होईल. तसं होत नाही. फक्त यांचीच बेरीज होती. हे आहे तसंच खाली राहतं बेरजीमध्ये. काय होतं? आहे तसंच खाली राहतं. 5 आणि 2 त्याच्यामुळे 7 आणि x साठी x. हा आला कसे? आणि x तर पुढे लिहिलेला आहे समजा. हा आला इथे या चौकटीमध्ये 7. आता पुढे काय येईल? बेरीज म्हटल्याच्या नंतर यांची पण बेरीज होईल. बरोबरच्या इकडं असो किंवा पलीकडे असो, समीकरणांची बेरीज केली म्हणजे त्याच्यातल्या प्रत्येक टर्मची बेरीज केली म्हणायचं. टर्म काय करते? तुम्ही लेक्चर पाहिला नाही पाहिला? तो एकदा पाहिजा. टर्म म्हणजे काय सांगितलंय त्याच्यात. आता यांची बेरीज केली, 9 आणि 12 किती होतात? 21. बरोबर आहे. आता 21 आल्याच्या नंतर हे आलं आपलं 7x = 21. आलं का नाही? आता आपला किंमत काढायची मी सांगितलं होतं. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन मध्ये आपला फक्त किमती काढायच्या असतात, बाकी आपला काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये. आता आपला किंमत कशाची भेटणार आहे? y तर इथं संपला. एक कोणीतरी संपवावं लागेल त्यावेळेस आपला किंमत निघेल. बरोबर आहे. y संपला. आता राहिला x शिल्लक. हा 7x आहे म्हणजे हा गुणाकारामध्ये, मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे काय? गुणाकार. हा 7 आपला उचलून पलीकडे न्यायचा. पलीकडे नेल्याच्या नंतर तो 7 कशामध्ये जातो? भागाकारामध्ये. हा 21 तर आहे तसंच वर राहील ना या चौकटीमध्ये 21. हा पलीकडे नेण्याची गरज आहे का? आहे तसाच 21 तर राहील आणि हा 7 पलीकडे नेल्याच्या नंतर तो भागाकारात जाईल. हा राहिला 7. आणि आता 7चा पाडा कोणाला कोणाला येतोय? 7च्या पाड्यात 21 आहेत का? मोठ्याने सगळ्यांनी एकत्रित सांगायचं म्हणजे माझा मूड बनतो, म्हणजे लेक्चर चांगलं होईल, तुम्हाला समजेल गोष्ट. 7 त्रिके म्हणजे त्याला करायचं 7 × 7, 7 त्रिके 21. x बरोबर किती राहिला शिल्लक? 3. आला का? इथपर्यंत समजलं सगळ्याला? आता पुढे बघा. हे लिहिलंय ना सगळं? तर पुढे काय दिलंय? x = 3. आता आपल्याला इथे x ची किंमत भेटली. बरोबर आहे. आता x = 3 ही किंमत एकदा एकाची किंमत निघली, एका चलाची म्हणजे एका व्हेरिएबलची एकदा किंमत निघली तर ती किंमत आपल्याला कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवायची असती. तिकडचं पुसलंय, इथं हे लक्षात घ्या. इक्वेशन 1, इक्वेशन 2 ही किंमत आपल्याला त्याच्यातल्या कुठल्या तरी इक्वेशन मध्ये ठेवायची. मग काय होईल? x ची किंमत आपल्याकडे असल्याच्या नंतर एकच सहगुणक शिल्लक राहतो ना, सॉरी व्हेरिएबल शिल्लक राहतो ना y ची किंमत आपल्याला भेटल आणि x आणि y ची किंमत हेच असते याचं उत्तर. किंमत कोणत्या समीकरणामध्ये आवडेल तुम्हाला सांगा? कोणत्यातही ठेवली तरीही चालतं. कोणत्यात ठेवायची? समीकरण नंबर 2 मध्ये ठेवायची. बरोबर. आता इथे पण ठेवताना आणखी एक विचार करायचा. तुम्हाला जर कन्फ्युज व्हायचं नसलं तर किंमत ठेवायची कोणत्या समीकरणामध्ये? आपला किंमत कशाची काढायची? y ची. बरोबर. y च्या समोर चिन्ह आहे मायनस. बरोबर. तुम्हाला जर चिन्हाचा मेळ लागला नाही तर तुमचं पुन्हा इथं चुकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे काय करायचं? जिथं प्लस असेल तिथं ठेवायचा प्रयत्न करायचा. काय करायचं?
जिथं प्लस असेल तिथं ठेवायचा प्रयत्न करायचा. आता इथं 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 याच्यामध्ये ठेवल्यावर तुम्हाला सोपं जाईल. समीकरण 1 मध्ये ठेवू. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? प्लेस द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय आहे? 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. म्हणजे 5च्या जागेवर 5 आणि x आहे ना, x च्या जागेवर काय ठेवायचं आपल्याला? 3. म्हणजे 5 गुणिले 3 5 इंटू 3. समजतंय का? हे कशामुळे ठेवली? x ची किंमत आपण काढली 3. ही x ची किंमत या x च्या जागेवर ठेवायची. 5 आहे तसाच लिहिला. याच्यामध्ये काहीच चिन्ह नाही, म्हणजे याच्यामध्ये चिन्ह असतं गुणाकाराचं. आलं लक्षात? चला बरोबर काही चिन्ह नसलं तरी असतं गुणाकाराचं, त्याच्यामुळं गुणिले 3 लिहिला इथं. समजतं की एवढं सगळ्यांना? 5 गुणिले 3 केला आपण. पलीकडे काय शिल्लक राहिलं पटकन सांगायचं. प्लस सगळे मोठ्याने इज इक्वल टू 9. आलं इथपर्यंत? आता आपलं काय करायचंय? ह्यांचा गुणाकार करायचा. 5 त्रिके 15 अधिक 3y बरोबर 9. आता याचा अर्थ हा 15 इथं आला, इथं फक्त 3y राहिले. आपलं काय करायचं? 15 पलीकडे न्यायचं आहे. इकडे कशामध्ये? 15 प्लस मध्ये. पलीकडे गेल्यावर बरोबरच्या पलीकडे गेल्यावर मायनस होईल. म्हणजेच 3y आहे तसाच इकडे राहिला आणि 9 वजा 15. मायनस कशामुळे घेतलं समजलंय का? कशामुळं? बरोबर चिन्हाच्या इकडे बाहेर नको बघू, इकडे बघू. बरोबर चिन्ह आहे ना, संख्या एखादी अलीकडे आणायची असली, पलीकडे जर बेरीज मध्ये असली इकडे आल्यावर वजा मध्ये, पलीकडे वजा असली तर इकडे आल्यावर अधिक. उलट होणार. बरोबरच्या पुढे नेल्यानंतर उलट होणार. गुणाकाराचा भागाकार होणार, भागाकाराचा गुणाकार. बेरजेची वजाबाकी आणि वजाबाकीची बेरीज. आता हे पलीकडे नेल्याच्या नंतर 9 मधून 15 जातात का? मग काय करावं लागेल? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येसमोर जे चिन्ह आहे ते चिन्ह त्याला देऊन टाकायचं. किती राहिले शिल्लक? 15तून 9 गेले, किती शिल्लक राहिले? 6. 6 लिहिले, पण त्याला चिन्ह कोणतं द्यायचं? वजा. कशामुळं? कारण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे, म्हणजे आलं ते -6 आणि इकडं 3y. हा y च्या बरोबर कोएफिशियंट किती आहे? 3. हा 3 जर पलीकडे नेला, इकडे कशामध्ये येतो? कशामध्ये? बोला ना मोठ्याने. कशामध्ये? गुणाकारात. पलीकडे गेल्यावर कशात होईल? गुणाकाराच्या विरुद्ध. मग y बरोबर काय होईल? 6/3. पहिल्याप्रमाणे 3 1 3, 3 2 6. y बरोबर किती आला आपला? 2 आला ना. 3 1 3, 3 2 6. इथं 2 शिल्लक राहिला. y बरोबर आला 2, x बरोबर आला होता 3. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? म्हणजेच x आणि y इज इक्वल टू. x किती आलाय? किती आलाय? 3. म्हणजे हा 3 आणि y साठी 2 इज दी सोल्युशन. सॉरी, एक राहिलं आपलं. हा -2 येतो. इकडे बघ, हा -6 होता ना. -6. 3 1 3, 3 2 6. पण -6 असल्यामुळं मायनस जे चिन्ह असेल तेच चिन्ह द्यायचं. म्हणजेच आपला XY काय आला? 3 आणि -2. ही आहे समीकरणाची उकल. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? ही समीकरणाची उकल आहे. सगळ्यांना समजले का? 100%. नसलं समजलं तर विचारा. आता तुला समजलंय का रे बाळा? क्वेश्चन नंबर 2. सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्यालाच मराठीत काय म्हणायचं? खालील. फॉलोइंग म्हणजे खालील बरं का.
खालील सायमल्टेनियस इक्वेशनला काय म्हणायचं? सांगा लवकर. काय म्हणायचं? सायमल्टेनियस इक्वेशनला काय म्हणायचं मराठीमध्ये? एक सामायिक समीकरण. एक सामायिक ना, सामयिक. एक सामायिक समीकरणे. सॉल्व म्हणजे सोडवा. सॉल्व म्हणजे काय? एक सामायिक समीकरण सोडवायचे. त्याच्यामधलं पहिलं समीकरण आहे 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 22. तर बघा इकडे लक्षपूर्वक बघा सगळे. आता हे समीकरण सोडवताना हे आपलं सोडवायचे पहिल्या पद्धतीने. कोणती पद्धत सांगितली मी? निर्मूलन पद्धती म्हणजे इलिमिनेशन मेथड. काय म्हणजे? म्हणजे आपल्याला कुठला तरी एक, हा आता इथे ए आणि बी दिलाय. पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही एक्स आणि वाय पाहिलंय. इंग्रजी कुठलंही लेटर असेल त्याला काय म्हणायचं? चल म्हणायचं. चल काय म्हणायचं? याच पद्धतीमध्ये या पद्धतीला दुसरं नाव चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवा असं तुम्हाला सरांनी सांगितलं असेल. तुमच्या पुस्तकात तसं आहे बरोबर. चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवा त्यालाच म्हणायचं निर्मूलन पद्धत. त्याला इंग्लिशमध्ये काय नाव आहे? इलिमिनेशन मेथड. त्या मेथडने सोडवताना आपल्याला काय करायचंय? कुठलं पण एक चलाचा सहगुणक म्हणजे कोएफिशियंट चलाचा सारखा असला पाहिजे तो आपला पकडायचा आहे. कोणता आहे सारखा? याच्यामध्ये बीचा कोएफिशियंट काय आहे? किती आहे? मोठ्याने आवाज नाही, तुम्हाला समजा नाही काय किती आहे बीचा? 5. मग आपण बीचा विचार करायचा आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता हे समीकरण वजा करायचं असतं किंवा अधिक करायचं असतं. या पद्धतीमध्ये काय करायचं असतं? वजा किंवा अधिक. गुणाकार भागाकार तसलं काही नसते. काय असतं? वजा किंवा अधिक. आपण याचा विचार करून हे जे ज्याचा कोएफिशियंट समान आहे त्याचा विचार करून काय ठरवायचंय? वजा करायचे की अधिक करायचे. आता इथं काय करावं लागेल? वजा करावं लागेल. कशामुळं? कारण दोघांचे चिन्ह सारखे येतं. आपल्या चिन्हात बदल करावा लागेल बरोबर आहे. आता कोणत्यातून कोणतं वजा केलं तर बरं म्हणा आपण बघायचं. या समीकरणामध्ये हा वर 3 आहे खाली ए फक्त म्हणजे हा सहजासहजी वजा होऊ शकतो. इथं काय आहे? 26 22 सहजासहजी वजा होऊ शकतो. जर उलट गेलं तर पुन्हा तुम्हाला चिन्हाची अडचण येणार. त्यामुळे काय करावं लागेल? समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचं. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करून इंग्लिश मध्ये पाहिजे तुम्हाला. इंग्लिश मध्ये याला म्हणायचं सबस्ट्रॅक्टिंग. वजा करायला म्हणायचं सबस्ट्रॅक्ट. काय म्हणायचं? सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2. आता इथं लिहिताना तुम्हाला विचारपूर्वक लिहावं लागेल. कोणतं इक्वेशन वजा करायची? दुसरं. 2 फ्रॉम म्हणजे कोणत्या इक्वेशन मधून? फ्रॉम इक्वेशन 1. आलं लक्षात? ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1 आणि हे झालं इक्वेशन नंबर 2 बरोबर. आपला काय करायचंय? समीकरण 1 मधून म्हणजे या वरच्या समीकरणामधून खालचं समीकरण समीकरण 2 काय करायचंय? आपला वजा करायचंय म्हणजे सबट्रॅक्ट करायचंय. वजा करायचंय म्हणजे तुम्ही पटपट बोललात तर तुम्हाला जास्त समजा. वजा करायचंय म्हणजे सबट्रॅक्ट. पण कशामधून काय सबट्रॅक्ट करायचंय? इक्वेशन 1 मधून इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करायचे म्हणजे वजा करायचे. त्यासाठी तुम्हाला लिहावं लागेल इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मधून वजा करायचं म्हणून इक्वेशन पहिलं कोणतं कुठं लिहायचं? वर लिहायचं 3a प्लस पटपट सांगायचं काय इक्वेशन 5b इज इक्वल टू 26. त्याच्यामधून कोणतं वजा करायची? इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे? a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता इथं बघा लक्षात द्या
आता हे लक्षात येणं महत्वाचं आहे सगळं. इथं जर नाही लक्षात आलं हे, बाकीच्या काही गोष्टी तुमच्या लक्षात नाही येणार कुठं. आता वजा केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, खालचं जे इक्वेशन आहे जे वजा केलंय ना त्याच्या ह्या प्रत्येक ह्या झाल्या ह्याच्या 3 टर्म आहेत. ही झाली एक टर्म, ही झाली दुसरी टर्म आणि ही झाली तिसरी टर्म. तिन्हीचेही चिन्ह बदलणार. याचं जर अधिक असलं तर वजा होणार, वजा असलं तर काय होणार, अधिक होणार. कारण आपण काय केलंय, वजा केलंय. इक्वेशनच सगळं वजा केले, त्याच्यामुळं सगळ्या टर्मला ते लागू होतं. इथं वजा चिन्ह येईल, इथं वजा येईल आणि इथं वजा येईल. बरोबर आहे, आलं एवढं लक्षात. 5b मधून 5b जर गेले तर किती शिल्लक राहिले, भोपळा, कॅन्सल. बरोबर. 3a मधून एक a गेला, त्याच्या पुढे काहीच नाही लिहिलं म्हणजे एक असतो. ते लक्षात ठेवायचं. ए तर आहे ना, एक ए आहे. 3 मधून 1 गेला, किती राहिले, 2a. आणि बरोबर याचा विषय संपलेला आहे. हे लक्षात येताना कसा संपवलाय, पुढचं 26 मधून 22 गेले, किती शिल्लक राहिले, 4. आता इथं तुम्ही पुन्हा 2 प्रकारे सोडू शकतात. हे आपण डायरेक्टली काय करू शकतो, a इज इक्वल टू 2a बरोबर 4 आहे ना, 4 हा 2a, हा 2 जर पलीकडे नेला 2 तर तो गुणाकारातला कशात जाईल, भागाकारात. हा झाला 2, 2 1s are 2, 2 2s are 4, म्हणजे a इज इक्वल टू 2. हे आलं एका पद्धतीने उत्तर. तुम्ही जर गाईड मध्ये त्याच्यामध्ये कशाचा जर आधार घेतला आणि त्याच्यानुसार जर सोडवत असला तुम्हाला तिथं कन्फ्युज होणार तुम्ही कधी कधी. त्यांनी काय केलेलं असलं, दोन्ही साइड असं लिहिलेलं असतं, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 2 ने भागून. 2 ने कशामुळे भागितलं असतं, त्यांना हा 2 संपवायचा असतो. अर्थ एकच होतो. तसं केलं तरी पण उत्तर तेच येतं, असं केलं तरी उत्तर तेच येतं. किंवा इंग्लिश मध्ये काय लिहिलं असणार, डिवायडिंग बोथ द साइड ऑफ इक्वेशन बाय 2 असं लिहिलं असणार. कारण त्यांना हा a च्या शेजारचा 2 संपवायचा असतो, इलिमिनेशन करायचं असतं. त्याच्यामुळं तसं केलं तरी पण 2 ने जर भागिलं दोन्ही साईडला, भागिले 2 इथं केला आणि भागिले 2 इथं केला, 2 2 4, 2 ला 2 काढला, a शिल्लक राहिला. a बरोबर किती आला, 2. आता a बरोबर 2 आपल्याला भेटल्याच्या नंतर आपल्याला किंमत काढायची b ची. b ची किंमत कुठली काढायला सोपी जाईल, समीकरण नंबर 2 मध्ये. त्याच्यामुळं a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 कोणतं आहे, पटकन, a अधिक 5b बरोबर 22. कोणा जागी ठेवायची आपल्याला किंमत 2, a च्या जागी. a च्या जागी इथं 2 किंमत ठेवली, बाकीचं समीकरण आहे तसंच. 5b इज इक्वल टू 22. आता हा 5 आणि 2 आपला पलीकडे न्यायचा. आता इथून पुढं एक गोष्ट शिकायची की पलीकडे नेताना जेवढं फास्ट तुम्हाला जेवढ्या क्रिया एकत्रित करता येते तेवढ्या करायच्या. हा 2 जर पलीकडे नेला, बरोबरच्या पलीकडचं 22 अगोदरच लिहून ठेवायचं. ठेवलं लिहून, 22 लिहून ठेवल्याच्या नंतर अगोदर कोणता येते आपला, 2. हा 2 इकडचा उचला, पलीकडे नेला. हा इकडे कशामध्ये, इकडे बघायचं रे, कशामध्ये, पलीकडे नेला तर -2 झाला हा. आणि हा 5 इथं गुणाकार, याचा विषय संपला. आता एवढं शिल्लक राहिलं, 5b इज इक्वल टू 22. बरोबर. हा 5 पलीकडे न्यायचा म्हणजे फक्त b अलीकडे राहील. 5 इकडे कशामध्ये गुणाकारामध्ये. 5b आहे ना, कशामध्ये, पलीकडे नेल्यावर भागिले 5. आलं का. आता 20 मधून जर 2 गेले तर किती शिल्लक राहतात, इकडे अलीकडे शिल्लक राहिला फक्त b. म्हणजेच b इज इक्वल टू 20 भागिले 5 म्हणजे 20/5. 5 एक 5, 5च्या पाड्यात 20 कधी येतात, 5 चोके 20, म्हणजे b आला, b इज इक्वल टू 4. आलाय का. आणि पुढे लिहायचं म्हणजेच ab इज इक्वल टू, a किती आलाय, 2, हेच आलाय का 2, आणि b 4. ही समीकरणाची उकल आहे. काय समीकरणाची, इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणायचं, एक्झाम्पल झाले आपलं आधी,
इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं ए बी इज इक्वल टू 2 4 इज दी सोल्युशन ऑफ इक्वेशन. आणि एवढं लिहिलं ना इज दी सोल्युशन तरी पण चालतं. इज दी सोल्युशन. समजले का? जरी नसलं समजलं तर विचारा. समजलं का सगळं? पुढच्या एक्झाम्पलला मग आन्सर आले पाहिजे सगळ्यांचे. तर पुढचं एक्झाम्पल नंबर 2. x + 7y इज इक्वल टू 10 आणि 3x - 2y इज इक्वल टू 7. x + 7y इज इक्वल टू 10 हे झालं समीकरण नंबर 1 म्हणायचं याला. आणि 3x - 2y इज इक्वल टू 7 हे समीकरण नंबर 2 झालं. हे समीकरण नंबर 1च काय आणि 2च काय असा कोणाला प्रश्न आहे का? आहे का प्रश्न? नाही ना? तुम्हाला वाटलं तर खालचं एक मानू शकतं. फक्त सगळ्या सोल्युशन मध्ये तसंच मानित चालायचं. फक्त उलट सुलट कोण नाही द्यायचं. आता इथं बघायचं कोणाचे कोएफिशियंट समान आहेत का? कोणाचे समान? x किती येतं? पटपट बोलायचं. आता तुम्हाला त्याला झोप यायला लागली ते नाही बोलल्यामुळं एन्जॉय करून टाकायचा. ते खिडकी खोल रे म्हणजे हवा जाईन थोडी. इकडच्या पण एकदम ओपन करा. x चे कोएफिशियंट किती येतं? किती येतं? इथं x चा कोएफिशियंट आहे 1, इथं आहे 3 म्हणजे x चे कोएफिशियंट वेगवेगळे येतं. त्याच्यानंतर इथं y चा कोएफिशियंट आहे 7 आणि इथं y चा कोएफिशियंट आहे 2. इथं पण दोन्हीचे कोएफिशियंट वेगळे आहेत. आता आली का नाही अडचण? आता आपला सगळ्यात मेन करायचे कोएफिशियंट समान करून घ्यावं लागतील. तेव्हाच आपला एक्झाम्पल सोडवता येईल. कोएफिशियंट समान करायचे कसे? कोण सांगू शकतंय? सांग. ऐकायचं तिचं पण. 3x व्हॅल्यू बरोबर आहे. ते टाळ्या वाजवत सगळ्यांनी. आता इथं बघायचं काय करायचं. आता इथं दुसरी गोष्ट आणखी एक लक्षात ठेवायची. जर समजा याला आपण 3 ने गुणिलं बरोबर. 3 ने कशामुळे गुणावं लागल? कारण खालच्या x चा कोएफिशियंट म्हणलं कळतंय तुम्हाला का? त्याला सहगुणक म्हणत जाऊ. कोएफिशियंट म्हणजे सहगुणक x चा इथं 3 आहे, y चा 2 आहे आणि इथं 7 आहे. याचा जर आपला 1 करायचा म्हणलं y चा तर आपला दोन्ही समीकरणाला कुठल्या तरी संख्येने गुणावं लागेल. तो असतो तुम्ही लसागु शिकला असताना अगोदर. 7 आणि 2 हे एकत्रित कुठं येते? एक संख्या जर बनवायची म्हटलं तर 7 दुने किती होतो? 14. म्हणजे ह्या समीकरणाला आपला 2 ने गुणावं लागेल बरोबर. याचे 14 आणण्यासाठी 7 चे 2 ने गुणिलं 7 ला तर 14 होते ना. आणि इथं 2 येतं. याला 7 ने गुणावं लागेल तर 14 होईल बरोबर आहे का नाही? हे आपलं सारखे जर करायचे म्हटलं तर ह्याचे वायचे जर करायला गेलं तर आपला एक स्टेप एक्स्ट्रा करावं लागणार. मग आपण काय करायचं? सोपं सापडायचं. इथं x सिंगलच आहे, एकटाच आहे बरोबर आहे. आणि इथं 3x येतं. याचे 3x करायला आपल्याला सोपे झाले. एकदाच गुणिला विषय संपला. आता समीकरण नंबर 1 ला त्याच्यामुळे आपण काय करायचं? 3 ने गुणायचं. कशामुळं? कारण आपला याच्या 1 च्या समोर 3 आणायचा आहे. 3 जर आणायचं म्हटलं तर इथं 1 आहे. 1 ला किती ने गुणल्यावर 3 येते? 3 1 3. 3 ने गुणिले येते का नाही? समजतंय का नाही? का अवघड वाटतंय? मग समीकरण नंबर 1 ला खाली लिहायचं पण नुसतं आपण मनातली मनात धरायचं नाही, तर पेपर चेक करणारा मार्क काढीन. समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने गुणून त्याला इंग्लिश मध्ये काय करायचं? काय म्हणायचं? मल्टिप्लाइंग. लिहून घ्या. तुम्हाला 11वीला पुढच्या वर्षी इंग्लिश मध्ये शिकावं लागेल. मल्टिप्लाइंग PLYING. कोणतं इक्वेशन? कोणत्या इक्वेशनला गुणायचंय? मल्टिप्लाइंग म्हणजे गुणणे. गुणाकाराला काय म्हणायचं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे मल्टिप्लाइंग इक्वेशन 1. कोणतं इक्वेशन? इक्वेशन हे शॉर्टकट मध्ये लिहितो. EQ आणि त्याच्या डोक्यावर N पुढे टिंब असं शॉर्टकट मध्ये लिहावं लागतं. तुम्हाला 11वी 12वी गेलो फास्ट नोट्स काढून तसंच लिहावं लागतं.
त्याची स्पेलिंग आहे इक्वेशनची अशी QUATION. एकदाच लिहायचे तुम्ही पण ओरिजिनल स्पेलिंग, नंतर शॉर्टकट लिहायचा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 कोणत्या इक्वेशनला गुणायचंय? इक्वेशन नंबर 1 ला कितीने गुणायचंय? मग त्याला म्हणायचं बाय 3. कितीने गुणायचंय? 3 ने, म्हणून त्याला काय म्हणायचं? बाय 3. येते लक्षात ज्ञानेश्वरी? जड जात असलं तर मला सांगा, मी आणखी थोडंसं एक्सप्लेन करतो. समजतं की एकदम? तुम्हाला समजणे इम्पॉर्टंट आहे, नाही तर काय आपल्या लेक्चरचा उपयोग नव्हायचा. 3 ने गुणायचं. या इक्वेशनला 3 ने जर समजा आपण गुणिलं, आता एकदा समजण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट गुणून दाखवतो. गुणताना ह्या सगळ्या जेवढ्या टर्म आहेत, 1 2 3 टर्म आहेत ह्या इक्वेशन मध्ये, तिन्हीला बी 3 ने गुणायचं. फक्त एका ठिकाणी गुणायचं नाही. काय करायचं? सगळ्या टर्मला 3 ने गुणायचं. आता इथं x ला जर गुणिलं 3 ने, तर काय होईल त्याचा? 3 गुणिले x असं होईल का नाही? एक स्टेप जास्त घेऊ आपण. आधी 3 गुणिले 7y होईल का नाही? बरोबर 3 गुणिले किती आहे? 10. बरोबर आहे? बोलत राहा तुम्ही. 3 गुणिले काय केले आपण? 3 into x प्लस 3 into 7y इज इक्वल टू 3 into 10. समजलं की इथपर्यंत? तुला दिसायला प्रॉब्लेम येतो त्यांनी साईडला मांडायला. तुला दिसतंय का? आता बघा इकडं. आता 3 गुणिले x काय झाला? हा मी सांगितलंय, इथं सांगितलं होतं याच्यात काही चिन्ह नाही, म्हणजे काय? गुणाकाराचं चिन्ह आहे. मग इथं आहे, त्याला आपला कॅन्सल करायला काय अडचण आहे का? इथं असून घेतलं नाही, इथं घेतलंय म्हणल्यावर आपल्याला त्यांना घ्यायला काय अडचण आहे का? नाही. मग तो डायरेक्ट काय लिहायचा आपण? 3x प्लस याचा गुणाकार करायचा 7 त्रिके 21, म्हणजे तो झाला 21y. आहे तसंच लिहायचा. आणि पुढं 3 गुणिले 10 10 त्रिके, म्हणजे हा झाला 30. हे आपलं भेटलंय नवीनच इक्वेशन. याला आपण काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 3. नवीन भेटलं की त्याला नंबर देत चालायचं, एवढं काम करायचं. आता इक्वेशन नंबर 3 हे कोणाच्या जागेवर बनवलंय आपण? इक्वेशन नंबर 1 च्या जागेवर. याच्या जागेवर बनवलंय म्हणल्यावर याला आता पुढं सामावून घ्यायचं नाही, याच्या जागेवर इक्वेशन पकडायचं हे, कारण त्याच बनवलं ना आपण. कशामुळे पकडलं लक्षात आलं का? त्या बारीक बारीक गोष्टी लक्षात येत नाहीत, त्याच्यामुळे मग बाकीचं पुढचं काही कळत नाही. आता बघा, आता हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन आहे. याच्यामध्ये कोएफिशियंट x चे झाले का सारखे? 3x 3x. आता अडचण आली का आपला बेरीज वजाबाकी करायला? पण अडचण इथं काय आहे? ह्याचं चिन्ह अधिक आहे आणि ह्याचं चिन्ह पण काय आहे? अधिक आहे. मग आपला वजाबाकी करावं लागेल. बरोबर आहे? आता वजाबाकी करताना तुम्हाला कशी वजाबाकी केल्यावर सोपं जाईल याचा विचार करायचा. तुम्हाला 7 मधून 30 घालायला आवडत येईल का? 30 मधून 7, इथं इकडे बघायचं वजा 30 मधून 7. बरोबर आहे का नाही? कशामुळे कोणतं इक्वेशन खाली वर घ्यायचं हे पण समजणं गरजेचं असतं, म्हणजे फास्ट तुम्हाला पेपरमध्ये सोडवता येतं. 30 मधून 7 वजा करायला तुम्हाला सोपे जाणार आहेत. मग हे 30 आहेत इक्वेशन नंबर 3 मध्ये, त्याच्यामुळे कोणत्यातून वजा करायचं? इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 वजा करायचं. 1 च्या जागेवर आपण 3 बनवलेलं ना, 1 चा विषय घ्यायचा नाही, त्याच्यामुळे त्याला आळं केलंय. इक्वेशन म्हणजे समीकरण 3 मधून कोणतं वजा करायचंय? 2 वजा करू, म्हणजे त्याला काय म्हणायचं? सबस्ट्रॅक्टिंग. तुम्हाला 2-3 लेक्चर झाले नंतर हे सगळं कळलं. इक्वेशन आता इंग्लिश मध्ये लिहिताना थोडस इकडचा आकडा इकडं, इकडचा इकडं होतो, लँग्वेजचा फरक असतो. कोणतं इक्वेशन वजा करायची ते आधी लिहायचं असतं इंग्लिश मध्ये. इक्वेशन 2 आणि कोणत्या मधून? त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये फ्रॉम, म्हणजे कोणत्या इक्वेशन मधून? फ्रॉम इक्वेशन 3. आलं लक्षात? इथपर्यंत आलं लक्षात? लिहून घ्यायचं इंग्लिश मधलं. तुम्ही कंटाळा करता. आता इक्वेशन नंबर समीकरण 3 काय आहे? पटपट सांगायचं मला, इकडे तिकडे बघायला चालू. काय आहे?
प्लस पटपट बोलायचं, हे 21y 21y इज इक्वल टू किती आहे 30. त्याच्यामधून कोणतं वजा करायचंय 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे इक्वेशन आपलं वजा करायचंय. आता बघा इथं आपण वजा केले का नाही, मी सांगितलं होतं वजा केल्याच्या नंतर सगळ्याचे चिन्ह बदलणार, प्रत्येक टर्मचं चिन्ह बदलणार. ह्या इक्वेशन मध्ये टर्म किती आता कोणकोणते आता 3x ही झाली एक टर्म, 21y ही झाली दुसरी आणि 30 ही झाली तिसरी टर्म. तिन्ही टर्म चे चिन्ह बदलणार वजा केल्याच्या नंतर. आता इथं 3x हा झाला वजा, याचा आहेतच पुढे दिलेलं आहे, हा इथं वजा आहे म्हणून त्याचं झालं अधिक, चिन्ह बदलणार मी सांगितलं होतं. आणि इथं काही चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, ते झालं वजा. आता सोडवताना 3x मधून 3x गेला, संपला याचा विषय. 21y हा इथं वजा चिन्ह लक्षात ठेवायचं नाही, आता आपलं चिन्ह बदलून झाले अधिक म्हणजे प्लस. 21 आणि 2 किती झाले 23y आणि 30 मधून 7 गेल्याच्या नंतर 23च शिल्लक राहते. आता याला काय करायचं, एकतर डिवायडिंग बोथ साइड ऑफ द इक्वेशन बाय 23 म्हणजे दोन्ही बाजूला 23 ने भागून, 23 ने जर दोन्ही बाजूला जर भागिलं तर काय होणार y बरोबर 1 येणार. इथं 23 इथं 23 किंवा दुसरं काय करणार आपण, म्हणजेच y बरोबर हा पलीकडचा 23 आहे तसाच आणि हा 23 अलीकडचा गुणाकारातला उचलून पलीकडे नेल्यावर कशात जाणार भागाकारात, म्हणजे आला तो खाली भागाकारात 23. 23 एक 23 येत नसला पाडा तरी 1 पर्यंत यायला अडचण नाही, 1 पर्यंत पाडा येईल का 23चा, 23 एक 23 म्हणजे y बरोबर आला 1. आला कितपर्यंत लक्षात. आता y बरोबर 1 आल्याच्या नंतर आपल्याला x ची किंमत काढायला सोपी गेली. आता कोणत्या इक्वेशन मध्ये, आता तिन्ही इक्वेशन मधलं तुम्हाला पटन त्या इक्वेशन मध्ये टाकू शकतो तुम्ही, ते तुमची आवड असते. तिसऱ्या इक्वेशन मध्ये टाकायचं का y ची किंमत 1, मग पुढे आपला काय लिहावं लागणार, पुट किंवा प्लेस द व्हॅल्यू ऑफ the value of y is equal to 1 in equation 1 मध्ये टाकू आपण, टाकायची 1 मध्ये किंवा इक्वेशन 2 मध्ये टाकू, इक्वेशन 2. चला मराठीमध्ये काय लिहिणार लिहून घ्या, आता मी लिहित नाही. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू, y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू असं लिहिल्याच्या नंतर आता समीकरण 2 काय आहे 3x वजा 2y बरोबर 7, बरोबर आहे का नाही. कशाची किंमत भेटली आपला y ची, मग ती आहे तशी ठेवून टाकायची. 3x च्या जागेवर 3x वजा 2y, 2 गुणिले किती y ची किंमत किती आहे 1 बरोबर किती आहे 7. आता 2 एक 2च होतो, बरोबर आहे. हा 2 पलीकडे न्यायचा, हा 2च येईल ना खाली वजा 2 असं, हा 2 जर पलीकडे नेला आपण, हा वजा आहे पलीकडे गेल्याच्या नंतर काय होईल अधिक, म्हणजे 3x बरोबर 7 प्लस 2. आता x बरोबर 7 प्लस 2 किती झाले 9 आणि हा 3x आहे इथं कशामध्ये येतो गुणाकारामध्ये, पलीकडे नेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जाईल 9/3, 9 भागिले 3, 3 एक 3, 3 त्रिके 9, म्हणजे x बरोबर किती आला x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 1. आता हे लिहिताना तुम्ही x आणि y असं लिहायचं, yx करायचं नाही. xy इज इक्वल टू x ची किंमत किती आली आहे 3 आणि y ची किती आली आहे 1. 3 1 इज दी सोल्युशन, म्हणजे ही समीकरणाची उकल आहे. हे खाली लिहायचं शिकायचं, तर डबल डबल लिहायला नाही लावायचं मला. ही समीकरणाची काय आहे उकल. उकड आहे का उकल आहे उकडच
आणि शेवटचं मॅथमॅटिक्सचा एक्झाम्पल. घड्याळ आहे पुन्हा, घड्याळ मोबाईल काय किती वाजले? इकडे वर आहे 1:15 हे मध्ये काय चालेल लिहायचं. तर तुम्हाला प्रॅक्टिसला पुढचं एक्झाम्पल घरी येऊन सोडवायला, मग सायन्सचं लेक्चर चालू करू. हा 9:30 का? आता ह्या दुसरं एक्झाम्पल सोडवलंय ना त्या पद्धतीने सोडवायचंय तुम्ही. हा मला उद्या दाखवायचंय. 3 नंबर 5m - 3n = 19 हे एक इक्वेशन आणि m - 6n = 7 हे सोडवायचंय. होमवर्क साठी काय प्रॉब्लेम कोणा आतापर्यंत? पहिली मेथड समजली का? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन तू समजली की 100%. आता उद्या आपण दुसरी पद्धत शिकतो.